आज काय नाश्त्याला प्राची? आज नाश्त्याला काकडी घेतलेल्या होत्या विकत, तर त्याला सोलून काकडीचं थालीपीठ बनवते आहे. थालीपीठ बनवणार आज? अरे वा, आज काहीतरी वेगळा नाश्ता भेटणार आहे आज. काकडीचं थालीपीठ. थालीपीठ काय असे काकडी सोलून घेतलं, त्याचं कवर हिरवं काढणं पूर्ण वरचं आणि त्याला चांगलं किसून घ्यायचं पाहिजे. असं चांगलं किसायचं, बारीक किसायचं. बर. बघा, असं आपण काकडी घेतली, गव्हाचं पीठ टाकलं, गाजर टाकलं किसून, थोडासा गाजर, नंतर त्याच्यात थोडंसं तीळ टाकायची, त्याच्यात ओवा टाकायचा जरासा, आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत चवीपुरतं, हळद, तू काय बनवते? काकडीची थालीपीठ, तिखट, थोडासा धनेपूड टाकायची, थोडासा गरम मसाला थोडासा किंचित टाकायचा, थोडंसं जिरं टाकायचं आणि याला चांगलं मिक्स करायचं. बघू शकता, चांगलं याला थालीपीठाला असं हाताने चांगलं मिक्स करायचं. मम्मी हळद टाकलं? हळद? काकडीचे पराठे मस्तपैकी तव्यावर गेलेले आहेत. हे बघा, हे असं मस्तपैकी ग्राइंडिंग करून घेतलं. हे बघा, किसून घेतल्यानंतर मस्तपैकी तव्यावर टाकायचं, साईडला तेल सोडायचं, मस्तपैकी सॉसची चटणी, शेजवान सगळ्याबरोबर टेस्ट करून तुम्ही खाऊ शकता. झाले प्राची? चला, तर आता नाश्ता फायनली भेटणार आहे आपल्याला. चला, आता टेस्ट बघूया त्याची. बघा, अशा प्रकारे थालीपीठ झालेलं आहे. बघा, तव्यावर असं फ्राय केलं थालीपीठ. हे बघा, काकडीचे पराठे रेडी आहेत. काकडीचे पराठे आणि सॉस हे घ्या. चला बाबा, फायनली पराठा भेटलाय मस्तपैकी. काय दिलंय? सॉस आणि काकडीचा पराठा. बघू आता, टेस्ट करून बघूया कसं लागतं. अमेझिंग. तुम्ही पण ट्राय करून बघा, टेस्ट करून बघा, एक नंबर लागतो.